पालक बंधू भगिनींनो, मी राजेश चव्हाण आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. पालक संजीवनी ही ध्वनिचित्रफीत बनविण्यामागचा उद्देश हाच आहे की मुलं ही आपली सर्वात मोठी संपत्ती आहे. पण दुर्दैवाने अशी सांगण्याची वेळ आलेली आहे की इतर संपत्तीच्या पाठीमागे आपण सर्वजण लागल्यामुळे खऱ्या संपत्तीकडे दुर्लक्ष होऊ लागलेलं आहे. पालक बंधू भगिनींना, आपल्याला नेहमी असं वाटतं की आपल्या मुलांनी खूप पुढे जावं, प्रगती करावी, सर्वच क्षेत्रामध्ये त्यांनी उच्च स्थानी जावं. पण जर एखाद्या वेळेला तसं घडलं नाही तर आपण निराश होतो. जगातल्या कुठल्याही पालकाला असं वाटत नाही की माझ्या मुलांनी मागे राहावं. पण सर्वांचाच पहिला नंबर येईल असं नाहीये. सर्वच पालक अगदी झोपडपट्टीपासून ते बंगल्यापर्यंत प्रत्येक जण धडपडत असतो की मी आमच्या मुलांसाठी वाटेल ते करेन. आमचं असं सांगणं आहे की वाटेल ते करायचं आपण बंद करूया आणि योग्य ते काय आहे हे बघूया. कारण ह्या पुढचा काळ हा फार बिकट येणार आहे. इतके चेंजेस होणार आहेत, त्यामध्ये आपल्या मुलाची निर्णय क्षमता मेटाकुटीस येणार आहे. आपण मुलांसाठी आयुष्यभर काबाड कष्ट करतो. संपत्ती, पैसा, घर ह्या सर्व गोष्टी करतो. पण नेमकं सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व कसं घडवावं ह्याचं अज्ञान असल्यामुळे खूपशी मुलं तरुणावस्थेत प्रॉब्लेम मध्ये आलेली आहेत. मग त्यातून मार्ग आहे का? तर मार्ग आहे. कारण जीवनाचा एक सिद्धांत आहे, फार महत्वपूर्ण सिद्धांत आहे की जिथे समस्या असते तिथेच त्याचं उत्तर आहे. आपल्यामध्ये, आपल्या मुलांमध्ये प्रॉब्लेम असेल तर उत्तर पण तिथेच आहेत. फक्त ती शोधण्याची आवश्यकता आहे. आणि एकदा ती आपल्याला सापडायला सुरुवात झाली की अवघड काहीच नाहीये. नथिंग इज इम्पॉसिबल. प्रत्येक पालकाची अशी इच्छा असते की माझ्या मुलांसाठी मी काय करू आणि काय नको. आपण ऐकलेलं असतं की मुलं ही मातीचा गोळा आहेत. पण हे डोक्यातून काढून टाका. माती ही निर्जीव आहे, मुलगा सजीव आहे, रोपट्यासारखा. कारण मातीला आपण आकार देऊ तसा आकार येतो, पण मुलं ही जिवंत असल्यामुळे त्याचा जो आतमधला आकार आहे तोच बाहेर निघण्यासाठी धडपडत असतो आणि आपण त्याला थोपवू शकत नाही. गेली 15 वर्ष मी ह्या विषयाचा अभ्यास करतोय की नक्की काय होतंय. मुलं 15 वर्ष शाळा शिकतात तरी पण स्वतःच्या पायावर का उभा राहू शकत नाही. 6 महिने ड्रायव्हिंगचं शिक्षण घेतल्यानंतर 2000 रुपये कमीत कमी पगार मिळतो क्लिनरला. आपला मुलगा 15 वर्ष शाळा शिकतो. आपण पोटाला चिमटा देऊन सर्व गोष्टी मुलांसाठी करतो. पण नेमकं कधी काय करावं ह्याचं अज्ञान, आणि ते अज्ञान दूर करण्यासाठीच ह्या ध्वनिचित्रफितीची निर्मिती करण्यात आलेली. ही ध्वनिचित्रफीत व्यवस्थित बघा, ऐका, समजून घ्या. एखादा मुद्दा परत परत बघा आणि पती आणि पत्नीने दोघांनी मिळून बघा. कारण नक्की कुठे काय करावं, कुठे आपण चुकतो, कुठे आपण बरोबर असतो ह्याचं ज्ञान असल्याशिवाय आपण पुढचं पाऊल टाकू शकणार नाही. मुलांचं व्यक्तिमत्व हे 3 संस्कार माध्यमातून घडतं. पहिलं घर, नंतर शाळा आणि तिसरं समाज. ह्यातला सर्वात महत्वाचा घटक आहे, सर्वात महत्वाचं संस्कार माध्यम ते म्हणजे घर, नंतर शाळा, नंतर समाज. आपण समाजाकडे जर बघितलं तर काय अवस्था आहे प्रत्येकाला दिसतच आहे. शाळेकडून पण फारशी अपेक्षा करण्यात अर्थ नाहीये. कारण खूपशा जणांना शिक्षण म्हणजे काय हेच माहिती नाही. अभ्यास परीक्षेसाठी करायचा असतो, परीक्षा म्हणजे नोकरी आणि नोकरी म्हणजे जीवन, हे मुलांच्या मनावरती आपण सतत बिंबवत असतो. पण आपली मुलं नोकर बनण्यासाठी आपण जन्माला घातलेत का? आपली मुलं मालक कधी बनणार? मग मालक बनण्यासाठी त्यांचं व्यक्तिमत्व कसं आपण घडवू शकतो? एक गोष्ट प्रथम आपण लक्षात घेतली पाहिजे
की मूर्तिकार मूर्ती घडतो असं आपण ऐकलेलं आहे. पण हे 50% बरोबर आहे. मूर्तिकार त्या दगडातला नको असलेला दगड बाजूला करतो, मूर्ती दगडातच असते. हे जर त्याच्या पुढची गोष्ट आपण जर समजून घेतली तर मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलून जाईल. कारण मुलांमधल्या ज्या सुप्त क्षमता आहेत त्यांना बाहेर येण्यासाठी जर आपण वाव दिला आणि ते पण शास्त्रशुद्ध पद्धतीने, तर फारसं वेगळं काही करण्याची आवश्यकताच नाही. रोपट्याला वाढवताना त्याला खेचण्याची आवश्यकता नाहीये. हल्ली सगळीकडे बघितलं तर मला असं दिसतं की ते रोपटं जे आहे त्याला सर्वजण खेचतात आणि म्हणतात कसं मोठं होत नाही बघतो. आणि त्या खेचाखेचीत ते दुबंगलं जातं, आयुष्यभर सांभलं जात नाही. अशा दुबंगलेल्या व्यक्तिमत्वाची हजारो मुलं मी बघतोय. आणि दुर्दैवाने ती कोणाची आहेत? एज्युकेटेड पालकांची मुलं. मागच्या वर्षी इतक्या मुलांची आत्महत्या झाली. एकही अडाणी पालकाच्या मुलांनी आत्महत्या केलेली नाहीये. याचा अर्थ काय? आपले डोळे कधी उघडणार? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आता जर आपले डोळे उघडायला आपण उशीर केला तर नंतर आपल्या हातामध्ये वेळ पण शिल्लक राहणार नाही. तुम्ही म्हणाल की आम्ही अगोदरच सांगितलेलं आहे की आम्ही वाटेल ते करायला तयार आहोत, नक्की काय करावं? खूपशे पालक मला म्हणतात की नक्की आम्ही मुलांसाठी काय करू? त्याचा कुठला अभ्यासक्रम पण नाहीये, त्याच्याबद्दल कुठलं लिटरेचर पण फारसं नाहीये. आपण ह्या ध्वनी चित्रफितीच्या माध्यमातून, ह्या पालक संजीवनीमधून स्वतःमध्ये एक संजीवनी विद्या आपण अवगत करूया. कारण जीवन संजीवनी संस्थेची स्थापना ही आम्ही प्रत्येक घर दुरुस्त करण्यासाठीच केलेली. कारण प्रत्येक घर दुरुस्त झालं तर गल्ली, गल्ली तर गाव, आणि गाव तर देश हे दुरुस्त होईल. आणि त्या अगोदर मुलांमध्ये आपल्याला जर बदल करायचे असेल, चांगल्या गोष्टी तयार करायच्या असतील, तर स्वतःमध्ये बदल करणं गरजेचं आहे. मुलांच्या विकासाबद्दल जर दिशा निश्चित झाली तर पुढचा मार्ग आपल्याला आक्रमायला सोपं जातं. मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठीच आपण जास्तीत जास्त दिशायुक्त प्रयत्न करणे गरजेचे असते. मग व्यक्तिमत्व म्हणजे काय? मुलगा बाहेरून चांगला दिसला की आपण बोलतो काय पर्सनॅलिटी आहे. मुलगा बूट टाय घालून शाळेतून आला की आईच्या चेहऱ्यावरती हास्य येतं. पण ह्या सर्व बाहेरच्या गोष्टी झाल्या. जीवनात यशस्वी होण्यासाठी मुलाच्या आतमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या विकसित झाल्या पाहिजेत. निसर्गाने आपल्याला खूप गुणतत्व बहाल केलेली आहेत. जवळपास 18,000 गुणतत्व प्रत्येक माणसामध्ये आहेत. त्यातला एक जरी गुण विकसित केला तरी आपला मुलगा जागतिक कीर्तीला पोहोचू शकतो. यामध्ये प्रामुख्याने 12 गुणांवरती जीवन संजीवनीमध्ये काम चालतं. ते तुम्ही पुढे बघू शकता की कुठले कुठले गुण आहेत. आत्मविश्वास, एकाग्रता, आत्मप्रतिमा, समायोजन क्षमता, भावनिक सुरक्षितता, निर्णय क्षमता वगैरे. मग हे गुण आतमधून बाहेर येण्यासाठी आपण त्यांना फक्त मोकळी वाट करून द्यायची आवश्यकता असते. कारण उमलणं हे नैसर्गिक असतं, बाहेर निघणं हे नैसर्गिक असतं. आपण समाजामध्ये जर बघितले तर खूपशा मुलांची व्यक्तिमत्व ही खुजलेली अशी का निर्माण झालेत? कारण आपण बाहेरून दबाव टाकतो. रोपट्याला जर चांगल्या तऱ्हेने उमलायचं असेल, फुलायचं असेल आणि फुलू द्यायचं असेल तर आपलं कर्तव्य काय पालक या नात्याने? त्या रोपट्याला हवं तेवढंच पाणी देणं, हवं तेवढंच खत घालणं आणि सूर्यप्रकाशाने ते रोपटं त्याच्यामधून आपण पहिल्यांदा बाजूला होणं. पण मगाशीच मी सांगितल्यामुळे आपण त्या रोपट्याला धरलंय आणि खेचतोय. विकासाची घाई करून उपयोगाची नाहीये. कारण मूल जन्माला आल्यानंतर जर त्याला आपण जर पळवायला सुरुवात केली तर पाय वाकडे होतील. तसंच विकासाच्या संदर्भात होतं. मुलांचा विकास हा 3 पातळीवर होतो. नोईंग, फिलिंग अँड डुईंग. ज्ञानात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक. आपला पूर्ण भर पालकांचा, शाळांचा आणि समाजाचा पण पहिल्याच भागावरती आहे.
नोईंग म्हणजे फक्त माहिती. फक्त माहिती असून उपयोग नाही, फक्त ज्ञान असून पण उपयोग नाही. नुसतं ज्ञान असून जीवनामध्ये फारसा उपयोग होत नाही. त्याला शहाणपण असावं लागतं आणि कृतीविना शहाणपण पण वांस ठरतं. म्हणून 3 पातळीवरती हा विकास, की पहिली गोष्ट मला याविषयी किती माहिती आहे. दुसरी गोष्ट ह्याविषयी मला काय वाटतंय म्हणजे भावात्मक विकास. हा सर्वात जास्त महत्वाचा विकास आहे. त्याच्यानंतरची अवस्था आहे क्रियात्मक विकास. म्हणजे मला ह्याविषयी हे वाटल्यानंतर मी हे करणार. म्हणून मुलांचा विकासाची दिशा व्यक्तिमत्वाची निश्चित झाल्यानंतर ह्या 3 पातळ्यावरती आपण बघायचं की मुलांना माहिती किती आहे, त्या माहितीविषयी काय वाटतं आणि त्या वाटण्यानंतर मुलगा काय करू शकतो. ह्या 3 गोष्टी जर आपण व्यवस्थित जर बघितल्या तर आपली पुढची वाटचाल सोपी जाते. कारण मुलांच्या विकासाची जबाबदारी ही कोणावरही टाकण्यात अर्थ नाहीये. मुलांना आपण जन्म दिलाय, ती जबाबदारी आपलीच आहे. खूपशे पालक म्हणतात की आमच्याकडे हल्ली वेळच शिल्लक नाही मुलांकडे लक्ष द्यायला, की इतका व्याप आपण फापट पसारा वाढवून ठेवलाय की मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. मग ज्या सर्व गोष्टी आपण करतोय ह्या मुलांसाठी करतोय. नोकरी मुलांसाठी करतोय, पैसा कमवतोय, घर बांधतोय, प्लॉट घेतोय, कर्ज काढतोय. ह्या गोष्टी करत असताना जर त्या गोष्टी आपण ज्या मुलांसाठी करतोय हे जर विसरून वागायला सुरुवात केली तर ह्या सर्व फापट पसारा वापरण्यात काही अर्थ नाही. मुलांसाठी 10 लाखाचा बंगला बांधण्यासाठी तुम्ही 20 वर्ष विचार करताय. प्लॉट कुठे घ्यायचा, कुठली बँक डुबवायची, कोण जामीनदार अडकवायचा, घराच्या फरशा कशा असतील, टॉयलेट कसं असेल, सगळं घर डोक्यात. आणि त्या 10 लाखाच्या घरामध्ये राहणाऱ्या मुलांकडे जर तुमचं आता लक्ष नसेल तर कर्तृत्वान माता पित्यानंतर कुपुत्र निपजला 15 दिवसात तुमच्या बंगल्यास लिलाव असेल आणि वर्ण आपल्याला बघावं लागेल की वाट लागली आयुष्याची. आणि ही अवस्था येऊ नये म्हणून आत्ताच आपण समजूतदारपणे वागणं गरजेचं आहे. मला सांगा बंधू भगिनींनो, की जास्त वेळ नाही ही गोष्ट मला मान्य आहे, पण 1 मिनिट तरी मुलांसाठी वेळ आहे की नाही? 24 तासांपैकी स्वतःच्या मुलांसाठी 1 मिनिट तरी वेळ आपण देऊ शकतो की नाही? तुम्ही बोलाले यस. मग ही दोन्ही चित्रफित बघितल्यानंतर स्वतःच्या मुलांना जरा जवळ बोलवा आणि फक्त 1 मिनिट नुसतं त्याच्याकडे प्रेमाने बघा. मुलांना विचित्र वाटेल की काय प्रॉब्लेम झालाय आज. कारण मुलांकडे आपण प्रेमळ नजरेने बघायचं पण सोडून दिलेलं आहे. वडील घरात आले की मुलांना वाटतं वाघ आला, शेपूटच कमी आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण बालपणात जसं मुलांशी वागतो तशी मुलं आपल्याशी वागणार आहेत. कारण जीवनाचा दुसरा एक महत्वपूर्ण सिद्धांत आहे आणि हे जे सिद्धांत आहेत, हे जीवनाचे नियम आहेत, हे कधीच बदलत नाहीत. ते जसे असतात तसेच असतात. उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. तुम्ही म्हणाल हा सिद्धांत मला मान्य नाहीये, मारा उडी पडाल खाली, मानागर न माना, इट वर्क्स. तसंच आहे. दुसरा सिद्धांत असा आहे, ज्या गोष्टी आपण दुसऱ्यांना देतो त्या सहस्रपटीने आपल्याकडे परत येतात. 1 धान्याचं बी पेरा, धरती माता हजारो धान्य देतं. एका माणसाला मदत करा, 10 माणसं तुमच्या मदतीला. एका माणसाला फसवा, 10 माणसं तुम्हाला फसवणार. एका माणसासाठी खड्डा खोदा, 10 खड्डे ओळीने तयार. सर्कल हमेशा कंप्लीट होता. तुम्ही म्हणाला आता आमच्याकडे वेळ नाही मुलांकडे लक्ष द्यायला. वृद्धाश्रमात आत्ताच रूम बुक करून ठेवा. तुम्ही म्हणाला आत्ताच का? कारण नंतर ते हाऊसफुल होणार आहेत आणि आपण सर्व पालक लोक वेटिंग लिस्टवर असू. कारण मुलांना आत्ताच आपण वेळ देत नाही, मुलं आपल्यासाठी कशाला वेळ देणार. म्हणून थोडासाच वेळ द्या, पण तो क्वालिटीचा द्या. त्याच्याबरोबर प्रेमाने 2-4 मिनिटं रोज गप्पा जरी मारल्या बरोबरीच्या नात्याने, तरी पण मुलांची व्यक्तिमत्व किती सुदृढ होतील बघा. कारण मुलांना दुसरं काहीच शिकवण्याची आवश्यकता नसते. निसर्ग त्याचं काम करतच असतो. निसर्ग ही फार मोठी एक शाळा आहे, पण आपण 4 भिंतीच्या शाळेमध्ये अडकून ठेवलं मुलांना. त्यामुळे
घर ही कोंडवाडा आणि शाळांचं पण तसंच स्वरूप मुलांच्या निदर्शनात येतं. बघा, आपण लहानपणी मुलांना शाळेत पाठवतो. मुलं किती फ्रेश, आनंदी असतात. आणि सर्व शाळा शिकून 15 वर्षानंतर ज्या वेळेला मुलगा ग्रॅज्युएट होऊन बाहेर निघतो त्यावेळेला त्याची कशी अवस्था होते. आपण जसं ऊसाचा घाण्यामध्ये ऊस टाकतो आणि सर्व रस बाहेर निघाल्यानंतर चोथा बाहेर पडतो, तशी मनुष्याची अवस्था होऊन गेलेली. म्हणून आपणच शहाणं होणं गरजेचं आहे की मुलांचा विकासाचा कालावधी हा साधारणपणे 0 ते 22 वयोगटापर्यंत व्यक्तिमत्वाचा आकृतीबंध तयार होतो. यामधला प्रत्येक कालावधी जर आपण बघितला, साधारणपणे 0 ते 2 वयोगट, 3 ते 5, 6 ते 8, 9 ते 11, 12 ते 16 आणि 17 ते 22, ह्या प्रत्येक वयोगटामध्ये आपली भूमिका वेगवेगळी पाहिजे. आणि त्या प्रत्येक वयोगटामध्ये मुलाची मानसिकता वेगळी असते. त्याचा विकास मानसिक, भावनिक, शारीरिक आणि नैतिक पातळीवरती घडत असतो. ह्या चारही पातळ्यांवरती जर आपण लक्ष केंद्रित करून थोड्याशाच गोष्टी जर आपण केल्या तर नंतर खूपशा समस्या आपोआपच विलीन होतील. सर्वात महत्वाचा कालावधी हा कुठला असतो? आपण 20-22 वर्षाचा मुलगा झाल्यानंतर बोलतो की बोल आता तुझं काय करायचं. आता आपण काय करणार? विकासाचा कालावधी निघून गेलेला आहे. नंतर काही करून उपयोग होत नाही. सर्वात महत्वाची अवस्था आहे ज्याच्याकडे भारतामध्ये खूपसं दुर्लक्ष होतं, ती म्हणजे गर्भावस्था. माणसाचं व्यक्तिमत्व खूपसं गर्भावस्थेतच ठरत असतं की ह्या मुलाचं नक्की कुठल्या कशा प्रकारच्या व्यक्तीमध्ये रूपांतर होणार, हा कसा माणूस घडणार. म्हणून गर्भावस्थेमध्ये कृपया पत्नीला, बहीण असेल, कोणी घरामध्ये असेल, तिला टोचून बोलू नका. कारण आपण जे गर्भावस्थेमध्ये बाहेर जे सगळे व्हायब्रेशन्स, जे साऊंड्स असतात, त्याचा इफेक्ट डायरेक्टली गर्भामध्ये होतो. आणि गर्भ फार सेन्सिटिव्ह असतो. त्याला खूपशा गोष्टी समजत पण असतात. त्याला भावना त्याच्या प्रदर्शित करू शकतो. तो कधी कधी लाथा मारतो. त्याला सुखद भावना आणि दुःखद भावना ह्या समजत असतात. गर्भावस्थेमध्ये जर सुखद भावना जास्त जर असतील आणि त्याला जर गर्भाला मिळाल्या तर जीवनामध्ये तो आनंदी राहतो. आणि दुःखद भावना जर जास्त असतील तर आयुष्यभर दुःख करत राहतो. म्हणून गर्भवती महिला कोण असेल घरामध्ये, तिचा आहार व्यवस्थित पाहिजे. कारण मुलाचा जन्म आपण म्हणतो की बाळणपणानंतर होतो, पण तसं नाहीये. मुलाचा जन्म हा गर्भावस्थेमध्येच असतो. पहिल्या दिवसापासून तयार होतो आणि त्याचा त्याच वेळेला जन्म झालेला असतो. 9 महिने 9 दिवसानंतर फक्त तो बाहेर येतो, बाहेरच्या जगामध्ये समायोजन साधण्याचा प्रयत्न करतो. म्हणून गर्भावस्थेमध्ये चांगल्या गोष्टी ऐकणे, श्रवण करणे. आपल्याकडे पुराणांमध्ये दाखले आहेत की अभिमन्यूचा दाखला आहे. असे खूपसे दाखले आपण ऐकतो आणि त्याच्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतो. खूपशा महिला गर्भावस्थेमध्ये हॉरर सिरियल्स बघतात. मुलांमध्ये भीतीचा पगडा त्या दिवसापासून तयार होतो आणि नंतर मुलं घाबरट होतात, मुलं घाबरतात. आपण म्हणतो की माझ्या मुलाला काय झालेलं आहे, हा पुढे का जात नाहीये, हा बिचकतो का, त्याची सुरुवात गर्भावस्थेपासून झालेली असते. ह्या सर्व छोट्या छोट्या गोष्टींचा जर आपण विचार करून त्यानुसार जर आपण वागत गेलो तर विकास करावा लागणार नाही, तो आपोआप होईल. नंतरचा कालावधी ज्या वेळेला बाळ जन्माला येते 0 ते 2 वयोगट, त्यातला सर्वात प्रथम कालावधी आहे तो म्हणजे नाळ कापल्यानंतर नाळ सुकेपर्यंतचा कालावधी. हा जो कालावधी आहे हा समायोजन क्षमतेच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. कारण नाळ कापल्यानंतर नाळ सुकेपर्यंत त्याला जो भावनिक ओलावा मिळतो, मातृत्व मिळतं, आईच्या उभेची आवश्यकता असते, ती जर त्याला व्यवस्थित जर मिळाली
तर जीवनामध्ये त्याचं समायोजन क्षमता ही क्वालिटी विकसित होते. ऍडजस्टमेंट टू एन्व्हायरमेंट. आणि नेमकं तिकडच खूपशा वेळेला दुर्लक्ष होतं. आपण हल्ली म्हणतो की हल्लीच्या मुलांमध्ये प्रेम पण नाहीये. आता पूर्वी प्रेम असायचं आणि आत्ताच काय प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळे राष्ट्रप्रेम नाहीये. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला जय भारत आणि नंतर जाव भारत असं का झालेलं आहे. 23 वर्षाचा भगतसिंग हसत हसत फासावर चढला आणि आपणच बोलतो देशाचं कसं का होईना माझं पोट भरलं बास झालं. राष्ट्रप्रेमाची संकल्पना सांगतो, नीट लक्षपूर्वक आहे का. राष्ट्रप्रेमाची संकल्पना ही मातृप्रेमाशी निगडीत असते. ज्या मुलाला मातृप्रेम कळते त्याच मुलाला राष्ट्रप्रेम कळते. आणि मातृप्रेम कोणाला कळतं. वय वर्ष 0 ते 6 महिने ह्या पहिल्या 6 महिन्यामध्ये ज्या मुलाला स्वतःच्या आईचं प्रेम मिळत नाही, स्वतःच्या आईचं दूध प्यायला मिळत नाही, त्या मुलाचा आईवरचा विश्वास उडतो, प्रसंगी समाजावरचा आणि नंतर राष्ट्रावरचा. हल्ली तेच घडलेलं आहे. खूपशा आधुनिक मातांना मुलांना दूध पाजायला वेळ नाही. 3 महिन्याचं मूल झाल्यानंतर तोंडाला पहिली बाटली दुधाची आई लावते मुलाच्या तोंडाला. पहिला विश्वासघात आई करते. तो मुलगा समाजावर विश्वास कसा ठेवेल. आणि कारण काय सांगतात खूपसे जण. आम्ही सर्व्हिसला आहोत, मुलाबाळांसाठी सर्व्हिस करतो, 3च महिने मॅटर्निटी लिव्ह आहे, 3 महिने बिनपगारी घरात बसा, काय आबाळ कोसळणार नाही आपल्यावरती. एक गोष्ट लक्षात ठेवा की जबाबदारी झटकून आपल्याला टाकता येणार नाही. मी ज्या वेळेला स्वातंत्र्य सैनिकांच्या बाळपणाचा अभ्यास केला असं लक्षात आलं ती लोक 1.5 ते 2 वर्ष आईला प्यायची, 5 वर्ष आईभोवती फिरायची. आई म्हणजे काय त्यांना कळायचं, त्यांना मातृप्रेम कळायचं, त्यांना राष्ट्रप्रेम कळायचं. आईचं दूध ही फार मोठी शक्ती आहे. आईच्या दुधाद्वारे मुलाला खूपशा गोष्टी मिळतात, सर्व जीवनसत्व मिळत असतात. त्यामुळे बाळ जन्माला आल्यानंतर जास्तीत जास्त कसं दूध आपल्या मुलाला पाजता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करा. सबबी सांगू नका, कारण सबब ही लंगडी असते आणि आयुष्यभर तिलाच आपण जास्तीत जास्त चालवतो. आता फक्त आईनीच ह्या गोष्टी कराव्या असं नाहीये, तर 2 वर्षापर्यंत साधारण 6 महिन्याच्या नंतर वडिलांनी पण मुलांना आंघोळ घातली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल कशी काय आंघोळ आणि का घालायची. कारण प्रत्येक घरामध्ये बिकट अवस्था आहे. 15-16 वर्षाचा मुलगा घरात आला की वडील बाहेर, वडील घरात आलाय की मुलगा बाहेर. आणि फुशारकीने आपण सांगत असतो की माझा मुलगा मला फार घाबरतो. घाबरत नाही, आपल्या डोक्यात दगड मारायचं प्लॅनिंग चाललंय आपल्या पोराच्या डोक्यामध्ये. असं का घडतं आणि ह्याला पर्याय काय, उत्तर काय, हे कधी अवॉइड करू शकतो. तर मुलांना पितृप्रेम देऊन. आता पितृप्रेम कसं द्यायचं. मातृप्रेम तर ठीक आहे की आई मुलांजवळच असते, मुलांना दूध पाहते, सगळ्या गोष्टी करतो. पण मुलांना आंघोळ घालायला काय हरकत आहे आपल्या सर्व वडिलांनी. कारण आंघोळ घालताना हस्तस्पर्शाद्वारे पितृप्रेम झिरपतं. हे सायंटिफिक आहे. पूर्वी आपण आई वडिलांना आंघोळ घालायची, तीर्थक्षेत्री जाऊन आंघोळ घालायची. ह्या प्रथा कशासाठी आहेत. त्यातून ह्या गोष्टी शिकवलेल्या आहेत की आपण आपल्या आई वडिलांच्या जास्तीत जास्त जवळ जाऊया, त्यांना भावनिक आधार देऊया वृद्धपणामध्ये. कारण लहानपणी त्यांनी आपल्याला ह्या गोष्टी केलेल्या असतात. म्हणून 0 ते 2 वयोगटापर्यंत मातृ आणि पितृप्रेम हे देणं सर्वात गरजेची गोष्ट आहे. कारण मातृ किंवा आई ही सर्वात अगोदरची गुरु आहे मुलाची. आणि आईकडून जे शिक्षण मिळतं त्या शिक्षणामध्ये भाषेचा पण प्रश्न नाहीये. कारण आई ज्या वेळेला बाळाशी बोलते ती वेगळ्याच भाषेमध्ये बोलते, वेगळ्याच पद्धतीने बोलते. आणि ही नैसर्गिक आहे, निसर्गाची पद्धत आहे. आणि निसर्गाच्या अनुकूल जर आपण वागलो तर आपली प्रगती, तीच आपली संस्कृती. आणि निसर्गाच्या प्रतिकूल वागलो तर विकृती. हल्ली आपण यंत्रासारखे वागायला लागलोत घरामध्ये पण. 3 ते 5 वयोगट. आता 3 ते 5 वयोगट हा समायोजनासाठी फार महत्वाचा असतो.
पण ह्याच वयोगटामध्ये खूपशा चुका करत असतो आपण पालक लोक, की ह्या वयोगटामध्ये मुलांना शाळेत पाठवण्याची घाई झालेली असते खूपशा पालकांना. कारण मुलाला जन्म घालण्याच्या वेळेला मुलांना कसं आपण वागवायचं, कसं वाढवायचं किंवा त्याचं व्यक्तिमत्व कसं घडवायचं ह्यापेक्षा जास्त सर्व पालक कुठल्या शाळेत त्याला टाकायचं, त्याला डोनेशन किती बसणार आणि ती शाळा कशी आहे, ती मला झेपणार की नाही, ह्याचाच विचार डोक्यामध्ये. एक गोष्ट लक्षात ठेवा, शाळा हे दुय्यम दर्जाचं संस्कार माध्यम आहे, घर हे प्रथम दर्जाचं संस्कार माध्यम आहे. 2-2.5 वर्षाच्या मुलाला पण आपण बालवाडी, अंगणवाडी, ज्युनियर केजी, प्ले ग्रुप म्हणजे मुलांना लवकरात लवकर आम्ही अडकवून कसे टाकावं ह्या दृष्टीने पालकांचा खूपसा अट्टहास चालू आहे. हे अज्ञानामुळे मान्य मला, कारण प्रत्येक पालकाला वाटतं की माझ्या मुलांनी शिकावं, पुढे जावं, पण शालेय शिक्षणाचा कालावधी कुठला आहे. खूपशे पालक मला बोलतात, सर माझा मुलगा ABCD काढतो. मी त्यांना विचारतो, वय वर्ष 2.5, मूर्खपणाचं लक्ष नाही. 2-2.5 वर्षाच्या मुलाला तुम्ही ABCD काढायला जर गिरवाटाला सुरुवात केला तर त्याचे बोटाचे स्नायू हे 6 वर्षानंतर विकसित होतात. म्हणून 6 वर्षानंतर मुलाला पहिलीला घालण्यासाठी शासन आग्रही असतं. आपल्या लहानपणी बघा 6 वर्षापर्यंत शाळेकडे फिरकू पण देत नव्हते कोण. त्यामुळे 3 ते 5 वयोगटात मोठ्या स्नायूंचा जो विकास होतो तो कशाद्वारे होतो, खेळातून. 3 ते 5 वयोगटामध्ये मुलाला खेळायला भरपूर वाव दिला पाहिजे, कारण खेळानंतर खेळ हेच शिक्षण. पण आपण त्याला पाटी आणून देतो, पेन्सिल आणून देतो, त्याला नर्सरीमध्ये टाकतो, खूपशा गोष्टी कुठल्या मीडियमला टाकायचो, इतका गदारोळ माजवतो घरामध्ये की विकासाची दिशा चुकते. आणि दिशा जर चुकली तर किती पण त्या दृष्टीने सामर्थ्य उतलं तर त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून खेळातून, आता एक लंगडी साधारण उदाहरण घ्या. लंगडी हा खेळ मुलं खेळतात. लंगडी या खेळातून कुठला गुण विकसित होतो, जिद्द. कारण माझा एक पाय लंगडा असून पण मी तुला पकडू शकतो, जिद्द नावाचा गुण विकसित होतो मुलांमध्ये. म्हणजे पुढील आयुष्यामध्ये माझ्याकडे एखाद्या गोष्टीची कमतरता जरी असली तरी पण मी तुझ्या बरोबरीने जीवनाचा आस्वाद घेऊ शकतो, जीवनाला सामोरे जाऊ शकतो. लपंडाव किंवा ज्याला आपण इष्टाप म्हणतो, हे लपंडाव किंवा इष्टाप म्हणजे काय तर मोठेपणे एकमेकाला फसवण्याचं बालपणीचं ट्रेनिंग आहे ते. आता तुम्ही म्हणाल फसवणूक करायची का, मुलांना फसवणूक पण करता आली पाहिजे दुसऱ्याची. आता तुम्ही म्हणाल हे काय, हे बालमानसशास्त्र आहे का, हे बालमानसशास्त्र सांगतोय तुम्हाला. आपला मुलगा अतिरेक्यांच्या ताब्यात जर फसला, सापडला तर त्यांना अतिरेकाला फसवता आला पाहिजे. आणि 3 ते 5 वयोगटामध्ये सर्व मुलं करून बघत असतात. त्यांना आपण वाव द्यायचा, त्याकडे लक्ष ठेवायचं, कारण आपण ते रोपटं जे लावलेलं आहे त्याला इजा पोचू नये म्हणून थोडंसं कुंपण घालू शकतो बाजूने, पण त्याच्यावरती जर आपण बादली झाकून ठेवली तर त्याचा श्वास गुदमरायला लागतो. म्हणून खूप विकासाची साधनं मुलांच्या समोर आणून, खूपशे खेळणी त्याच्याकडे देऊन, त्याला खूपशे कपडे देऊन मुलांचा विकास होत नसतो. कारण आपली खेळणी ही नेहमी कपाटातच असतात. 3 ते 5 वयोगटामध्ये मुलगा खूपशा गोष्टी करून बघतो. पहिल्या दिवशी इंजिन आणल्यानंतर जो मुलगा इंजिनावरती दगड घालतो तो मोठेपणे इंजिनियर बनलेला असतो, कारण तो बघतो की आतमध्ये पार्ट कुठले कुठले. कारण जिज्ञासा वृत्ती ही मुलांची 3 ते 5 वयोगटामध्ये जास्त असते आणि ते लोक सारखे प्रश्न विचारत असतात. आपल्याला प्रश्नांचा कंटाळा येतो, पण संयमाने पालकांनी ह्या वेळेला वागायचं असतं. प्रश्नांची उत्तरं द्या, येत नसतील तर त्याला स्पष्टपणे सांगा की मला ह्या प्रश्नाचं उत्तर माहित नाहीये, मी ह्याचा अभ्यास करतो, किंवा ज्याला माहित असेल त्या माणसाचं नाव सजेस्ट करा. कारण मुलं ही फार कल्पक असतात की काठीचा घोडा करणे ही कल्पना 3 ते 5 वयोगटामध्ये सुचू शकते मानवाला.
आपल्याला कधी सुचणार नाहीये, कारण काठीला घोडा बनवणे ही फार मोठी सर्जनशीलता असते. ह्या छोट्या छोट्या गोष्टी मुलांमध्ये फार मोठे मोठे बदल करत असतात. म्हणून 3 ते 5 ह्या वयोगटामध्ये मुलांवर लक्ष ठेवावं, कारण मुलं धडपडत असतात, सर्व गोष्टी एकदम करण्याचा प्रयत्न करत असतात. 3 ते 4 वयोगटामध्ये मुलं स्वतःची स्वतः खेळत असतात, कारण त्यांची समायोजन क्षमता विकसित झाली नसते. साधारणपणे 4 ते 5 वयोगटामध्ये मुलं दुसऱ्यांशी खेळायला सुरुवात करतात, पण ज्या वेळेला मुलगा एकटाच खेळत असतो त्यावेळेला पण स्वतःच्या विश्वामध्ये असतो. तो काहीतरी रेकॉर्ड्या ओढतो, खूपशा काही गोष्टी करतो. त्याला जे करायचंय ते करू द्या, फक्त त्याला इजा होणार नाही ह्याकडे तुम्ही लक्ष द्या. म्हणून 3 ते 5 वयोगट हा समायोजन क्षमतेच्या दृष्टीने फार महत्वाचा कालावधी आहे. मोठ्या स्नायूंचा विकास होतो, त्याला थोड्याशा उड्या मारू द्या, थोडस पळू द्या, कारण ह्या वयातली मुलं सारखी धडपडत असतात, त्यांच्यावर लक्ष ठेवा, पण अतिदक्षता विभाग सुरू करू नका. यानंतरचा कालावधी आहे तो म्हणजे 6 ते 12 वयोगट. 6 ते 12 वयोगटामध्ये मुलं शाळेमध्ये जातात. आपण त्यांना शाळेमध्ये पहिलीला वगैरे सुरुवात होते, त्यावेळेला घर सोडून मुलगा बाहेर जातो. पहिल्यांदा त्याला समायोजन साधण्यासाठी समस्या निर्माण होतात. तर रोज शाळेतून आल्यानंतर त्याला विचारा की आज कसं झालं शाळेमध्ये, काय झालं. मुलं सांगतात आणि मुलांचं ऐकून घेण्याची प्रवृत्ती आपली वाढीस लागली पाहिजे. आपणच मुलांना सारखा उपदेश करण्यापेक्षा 6 ते 12 वयोगटामध्ये, त्यामध्ये 6 ते 8 वयोगट हा बाह्य समाजाशी समायोजन साधण्याचा वयोगट असतो त्यांचा. या वयोगटामध्ये मुलं गँग करतात, स्वतःचा समूह असतो मित्रांचा. कारण 3 ते 5 वयोगटामध्ये फारसं समूहामध्ये वगैरे नसतात. 3 ते 4 मध्ये स्वतःच खेळत असतात, नंतर थोड्या थोड्या मुलांमध्ये जातात, थोडा छोटासा गट असतो, पण त्यांचं विश्व हे विस्तारित जातं. शाळेमध्ये खूपशे नवीन नवीन अनुभव येतात. स्टार्टिंगला मुलं बुजल्यासारखी वागतात, त्यांना एक प्रेमाने फक्त म्हणायचं की बेटा तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीमागे. ह्या वयोगटामध्ये आपल्याला दुसरा डोक्यामध्ये फॅड शिरतं की मुलांना चांगल्याच गोष्टी शिकवायच्या. चांगल्या गोष्टी शिकवणं काय वाईट नाहीये, पण फक्त चांगलीच बाजू जर आपण मुलांच्या समोर आणली आणि वाईट बाजूचं ज्ञान जर नसेल, वाईट गोष्टींचं ज्ञान जर नसेल, तर मुलगा मोठेपणी वाईट गोष्टींची फाईट कशी खेळणार. कारण काय चुकीच्या आणि अर्धवट संकल्पना मुलांच्या मेंदूमध्ये आपण टाकत असतो, घरात, शाळेत, समाजामध्ये. त्यामुळे नेबलट आणि शेळपट पिढ्या तयार व्हायला लागलेत भारतामध्ये. मुलं कशी रफ अँड टफ वागली पाहिजेत. आपली मुलं वाघ असतात, त्यांचे आपण सोळे काढलेत, नख्या काढलेत आणि नंतर बोलतो मोठेपणी कर शिकार. काय ढेकळाची शिकार करणार. आपण नेहमी एक सुविचार मुलांना शिकवतो, नेहमी खरे बोलावे. शाळेमध्ये पण लिहिलेलं असतं नेहमी खरे बोलावे. पण मला खरं सांगा, आपल्या घरात चोर आला, त्यांनी जर आपल्याला विचारलं कुठं कुठं काय खरं खरं सांगा जरा, त्यांना आपण सांगणार का आजच माझा पगार झालाय, दागिने मी इकडे ठेवलेले आहेत. मग नेहमी खरे बोलून चालेल का? जरा विचार करून बघा. मग मुलांना का चुकीचे शिकवतो आपण? याचा अर्थ नेहमी खोटं बोलावं असं पण नाही. तर तिथे मुलांना आपण असं सांगू शकतो, काय वेळ प्रसंग पाहून खरे किंवा खोटे बोलावे. खरं बोलणं चांगलीच गोष्ट आहे, पण कधी कधी खोट्याचा पण आसरा घेणं संयुक्तिक ठरतं. कारण मल्टी डायमेन्शनल पर्सनॅलिटी आपल्याला विकसित करायची मुलांची. फक्त एकच, आपला मुलगा उद्या डॉक्टर झाला, त्याला माहिती आहे पेशंट फारसा जगणार नाही, सांगायचं का त्याने पेशंटला आटपला कारभार तुझा, 8व्या दिवशी मरून जाईल ते पेशंट, महिनाभर जगायचं सोडून. म्हणून नेहमी खरे बोलून चालणार नाही. दुसरी गोष्ट आपण मुलांना सांगतो, मारामारी करणे वाईट आहे. एक गोष्ट ध्यानात घ्या, ह्या निसर्गामध्ये एकही गोष्ट वाईट नाहीये जिचा आपण चांगला उपयोग करू शकत नाही. मारामारी मुलांना करता आली पाहिजे, कधी केली पाहिजे ह्या गोष्टींचं ज्ञान द्या. मुलांनी काय मार खायचा का दुसऱ्यांचा, त्याचे शारीरिक स्वास्थ्य सुदृढ करण्याकडे लक्ष द्या. आपल्याला कल्पना नसेल
प्रत्येक माणसाच्या फक्त शरीराची किंमत आहे कमीत कमी 12,500 कोटी रुपये. कमीत कमी म्हणजे 12,500 करोडच्या शरीरासाठी आपण काय करतो? आणि 10-12 हजार रुपयांच्या नोकरीसाठी आपण मुलांना एवढं तयार करतो, एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज देतो, आणि जे खजाना आहे निसर्गाने आपल्याकडे दिलेला आहे त्याचं शरीर, त्याकडे लक्ष द्या. मुलांना खाऊ पिऊ चांगलं घाला. प्रसंगी कर्ज काढून ह्या वयोगटामध्ये मुलांना खाऊ पिऊ घातलं पाहिजे. कारण मेंदूचा विकास, शारीरिक विकास हा मॅक्झिमम 10 वर्षापर्यंत होतो. ऍक्च्युली तो 5 वर्षापर्यंतच होतो, पण 10 वर्षापर्यंत साधारणपणे मेंदूचं शारीरिक जी जडणघडण आहे ती विकसित होते. प्रसंगी कर्ज काढून मुलांना ह्या वयोगटामध्ये खाऊ पिऊ घाला. याचा अर्थ मुलांना रोज बदाम पिस्तेच घाला असं नाहीये. तुम्ही प्रेमाने चटणी भाकरी जरी मुलाला खाऊ घातली ना तरी पण त्याचं शारीरिक स्वास्थ्य सुदृढ होऊ शकतं. मी काही आदिवासी लोकांचा अभ्यास करायला गेलेलो गडचिरोली जिल्ह्यामध्ये. खूप चांगले रफ अँड टफ मुलं. का? कारण ते अडाणी असून पण त्यांना आपण प्रेम कसं द्यावं ही शिकवण्याची आवश्यकता नाहीये. प्रेमानेच वागतात. आपण त्यांना म्हणतो ते मागास आहेत, ते आदिवासी आहेत. नाही, ते आदिवासी म्हणजे आपल्या अगोदरचे वासी आहेत. आपल्याला त्यांच्याकडून खूपशा गोष्टी शिकवणं गरजेचं आहे किंवा शिक्षण घेणं गरजेचं आहे. 6 ते 8 वयोगटामध्ये मुलं मारामारी करतात. करू द्या मारामारी, पण मारामारी कधी करावी ह्याचं ज्ञान मुलांना आपण देऊया. स्वतःचं संरक्षण करायला, कुटुंबाचं संरक्षण करायला तरच देशाचं संरक्षण होईल. तिसरी गोष्ट सांगतो, शिव्या देणं वाईट असतं. शिवी देणं हे कौशल्य असतं, कौशल्यांचा विकास. कारण ह्या वयोगटामध्ये कौशल्यांचा विकास करण्याची सुरुवात झालेली असते. त्यामध्ये लेखन कौशल्य असतं, वाचन कौशल्य असतं, तसंच इतरही कौशल्य आहेत. फक्त लेखन, वाचन, स्मरण, निरीक्षण आणि गणन म्हणजे शिक्षण नव्हे. कारण शिक्षणाची काय अवस्था झाली ही जरा थोडीशी क्लिप बघूया आपण. प्राचीन काळी आपल्याकडे शिकताना हातानं काम करण्यावर खूप भर होता. पण गेल्या 2-2.5 हजार वर्षांच्या काळात शिक्षण पद्धतीच्या इतिहासात मोठेच बदल होत गेले. बुद्ध पूर्व आणि बुद्ध काळात अनेक आश्रम आणि विद्यापीठ होती, जिथे विद्यार्थी गुरुकडे 12 वर्ष राहायचे. नंतरच्या काळात श्रेणी नावाचे संघ होते, जिथे व्यवसाय करण्याच्या ठिकाणीच विद्यार्थ्यांना शिकवलं पण जायचं. निसर्गातून माहिती मिळवणं, तिचे उपयोग करून बघणं, चुकांमधून शिकत जाणं, अशा पद्धतीनं अनेक शास्त्र उभी राहिली. आपापल्या परिसरातूनच मिळवलेले हे ज्ञान विद्यार्थ्यांसाठी परकन असायचं. यानंतरच्या काळात इतर काही महत्वाचे बदल झाले. 2ऱ्या शतकानंतर मुलींचं शिक्षण हळूहळू बंद होऊ लागलं. पुढं 5व्या शतकानंतर शिक्षणाचा ऱ्हास सुरू झाला. 8व्या शतकानंतर काम करणाऱ्यांची प्रतिष्ठा कमी होत गेली. केवळ बौद्धिक वातावरणातच राहणारा एक गट तयार झाला आणि जे हातानं काम करायचे त्यांचा आपल्या कामातून ज्ञानही मिळू शकतं हा विश्वासच नष्ट झाला. आता तर परिस्थिती अजूनच बदलली. इथं आधी सुरू असलेल्या शिक्षण पद्धती इंग्रजांनी पूर्ण बदलल्या. त्यांनी तिकडून आणलेलं ज्ञानच फक्त खरं ज्ञान आहे हा समज नंतर रूढ झाला.
पूर्वी निसर्गाशी थेट संबंध असणाऱ्या शाळा आता हळूहळू बंदिस्त होऊ लागल्या. एकोणिसाव्या शतकानंतर तर शिक्षणाची कल्पनाच पूर्ण बदलून गेली. दिसायला भारतीय पण विचारांनी इंग्रज असणारे लोक तयार करणाऱ्या शाळा इथं सुरू झाल्या. गांधींनी आपल्या नई तालीमद्वारे या शतकातल्या शिक्षणाला एक नवी दिशा दिली. काम करत करतच खरं शिकणं होतं हे त्यांनी दाखवलं. पुढे स्वातंत्र्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी नई तालीमचे प्रयोग झाले, पण अर्धवट अंमलबजावणीमुळे यातून ठोस असं काही निघालं नाही. शिक्षण अर्थपूर्ण करू बघणारे अनेक अहवाल आणि अनेक योजना नंतरच्या काळात आल्या, पण परिस्थितीत मूलभूत बदल होईल असं काही घडलं नाही. 80-90च्या दशकांमध्ये मात्र काही महत्वाचे धोरणात्मक बदल येऊ लागले. कार्यानुभव, आनंददायी शिक्षण, ओझ्याविना शिक्षण अशा अनेक विचारांमुळे आता थोडे बरे दिवस आले, पण मोजक्याच मुलांसाठी. सार्वत्रिक पातळीवर शालेय शिक्षणाची आजची परिस्थिती अतिशय गंभीर अशी आहे. मग शिक्षणाविषयी आपल्याला ज्ञान प्राप्त होईल की शिक्षण पूर्वी काय झालं, कसं होतं. कारण पूर्वी 12 वर्षात मुलांना आपण राजा बनवायचो. हल्ली 15 वर्षात सर्टिफिकेट देऊन भिकाऱ्यांच्या फौजा निर्माण व्हायला लागल्यात युनिव्हर्सिटीमधून. त्याची भाजीपाला इतकी किंमत नाही मार्केटमध्ये. मग ती किंमत येण्यासाठी त्याला व्यक्तिमत्वाची जोड असणं गरजेचं आहे. कारण 90-95% नुसते मार्क्स मिळून फारसा उपयोग होणार नाही. शिव्या देता आल्या पाहिजेत. म्हणजे तुम्ही बोलाल की असं काय शिकवायला लागलाय तुम्ही आम्हाला, तर शिवी देणे हे कौशल्य आहे. समजा आपली मुलगी आहे, 15-16 वर्षाची बहीण आहे, रस्त्याने एकटी ती चालली, तिला एखाद्या टार्गेट पोराने छेडलं तर तिला म्हणताच आलं पाहिजे हरामखोरा थोबाड फोडून हातात देईन. ते नाही म्हटलं तर मारामारी करता आली पाहिजे, आणि मारामारी नाही करता तर जोरात पळून तरी जाता आला पाहिजे. पळण्याची क्षमता ही खेळातून विकसित होते. पण आपली मुलं 10 मीटर धावली की त्यांना धाप लागते का? अतिदक्षता विभाग, इंटेन्सिव्ह केअर युनिट, प्रत्येक घराघरामध्ये अतिदक्षता विभाग आपण सुरू केलेला आहे. मला मान्य आहे की मुलांच्या काळजीनेच आपण ह्या गोष्टी केलेल्या आहेत, पण अति काळजी मुलांना नेबल्ड बनवते. अति लाड मुलांना रागीट बनवते. अति नियंत्रण मुलांच्या भावना दमित करते. अति स्वातंत्र्य उन्हाळपणा निर्माण करतं. म्हणून ह्या गोष्टीकडे प्रकर्षाने लक्ष देण्याची गरज आहे. कारण आईवडील बनणं सोपं आहे, पण पालक बनणं ही त्यापुढची गोष्ट आहे, त्या पुढचं पाऊल आहे. आणि ते पाऊल टाकताना एकच पाऊल आपल्याला टाकलं पाहिजे. चौथी गोष्ट आपण मुलांना सांगतो, चोरी करणं वाईट आहे. आपण भारतीय संस्कृती म्हणतो, याचा फारसा अभ्यासच केला नाही. 64 कलांमधली सर्वश्रेष्ठ कला चौर्यकर्म आहे. पूर्वी युवराजांना बाकायदा ट्रेनिंग द्यायचं गुरुकुलामध्ये. फक्त चोरी कशाची करावी हे सध्या आपण सर्वजण विसरलो. मुलांना बिंदास सांगा
बेटा, ज्ञानाची आणि कौशल्यांची चोरी कर, त्याला द्रव्याची चोरी करण्याची आवश्यकता भासणार नाही आयुष्यभर. कचा आणि शुक्राचार्यांकडनं संजीवनी विद्या चोरून आणलेली म्हणून देव तरी वाचले. आख्यायिका का असेना मथित अर्थ आपण लक्षात घेऊ, पुढची वाटचाल करूया. कारण ते सत्य होतं का असत्य होतं ह्यातच खटाटोप आपला चाललेला आहे. असा माणूस जन्माला आला की न आला, अरे त्यापेक्षा त्या माणसाने काय केलं, त्याची कौशल्य कुठली होती, त्याची गुणवैशिष्ट्ये कुठली होती, ही जर आपण आत्मसात केली तर ह्या भांडणासाठी आपल्याला वेळ पण शिल्लक राहणार नाही. कारण आपण सर्वजण एकमेकांमध्ये वैचारिक मतभेद आणि त्या मतभेदानंतर एकमेकांशी भांडणे ह्यातच सर्व कालावधी निघून गेला. 6 ते 12 वयोगटामध्ये मुलं क्षमतांचा अंदाज घेतात. सर्व गोष्टी करून बघण्याकडे त्यांचा अट्टहास असतो. की साधारण 5-6 वर्षाचा मुलगा घरामध्ये पाहुणे आले तर आईला बोलतो, मी चहाची बशी नेऊन देणार. आई बोलते, पाडशील? बोलतो, नाही, मी आता मोठा झालोय. आई बोलते, ठीक आहे, घे, पण पडशील बघ. आणि ह्या इतक्या निगेटिव्ह सूचना आपण देत असतो मुलांना की त्या डायरेक्ट मुलांच्या अंतर्मनामध्ये पोहोचतात. आणि अंतर्मनामध्ये जी सूचना जाते तसंच वर्तन मानवाच्या हातून घडते. जसं आपण संमोहनामध्ये बघतो, मुलगा जातो, धडपडतो, पडतो, बशी फुटते. त्यावेळेला आई काय करते, एक धपाटा मारते. मुलगा काहीच बोलत नाही. मुलगा वाट बघतो. मुलं सहनशील असतात. चूक झाली तर ती लोक मान्य पण करतात. ह्या वयोगटामध्ये 15 दिवसांनी पाहुणे येतात. पाहुण्यांच्या हातामध्ये बशी दिली जाते. पाहुण्यांचं लक्ष नसते, बशी पडते, फुटते. त्यावेळेला आपण काय बोलतो, असू द्या, राहू द्या, ठीक आहे पाहुण्यांना. मुलाला वाटतं आता मला 2 फटके, पाहुणे माझ्यापेक्षा मोठे आहेत, त्यांना नक्कीच 4 फटके आता आई देणार. पण आपण काय बोलतो, असू द्या, राहू द्या, ठीक आहे. हे मुलांशी आपण चुकीचं वागत असतो. मग कसं वागावं? त्या सोपी पद्धत आहे. ज्या वेळेला पहिल्यांदा मुलाच्या हातनं कब्बशी पडते, फुटते, त्यावेळेला आईने त्याकडे दुर्लक्षच करायचं, त्याकडे बघायचंच नाही. मुलाला जाणवतं की अरे चूक झाली. आईने कब्बशीचे जे तुकडे असतात ते गोळा करण्याचा प्रयत्न करायचा. मुलगा पण आसपासच फिरकत असतो आणि तो पण मदत करायला धडपडत असतो, पण हाताच्या अंतरावर असतो. त्याला वाटतं की परत एकदा फटका बसेल. मुलाला वाईट वाटतं आणि त्या क्षणी मुलाच्या मनामध्ये सहानुभूती हा गुण निर्माण होतो. सहानुभूतीपूर्वक वागा म्हणून सहानुभूती हे मूल्य मुलांमध्ये रुजत नाही. अशा तऱ्हेने आपण मुलांचं व्यक्तिमत्व फुलवू शकतो. 6 वर्षानंतर आपण मुलाला थोडंसं मारू शकतो, पण 3 ते 5 वयोगटामध्ये लाख रुपयाचं नुकसान केलं तरीही मुलाला मारायचं नसतं. परत एकदा सांगतो, 3 ते 5 वयोगटामध्ये मुलांचं अंतर्मन हे फार प्रभावी असतं. आणि जे आपण मारतो किंवा बोलतो डायरेक्ट अंतर्मनामध्ये जातं आणि नंतर त्याचा उद्रेक होतो तारुण्यामध्ये. म्हणून 3 ते 5 वयोगटामध्ये वेगळी ट्रीटमेंट आणि 6 ते 12 वयोगटामध्ये वेगळी ट्रीटमेंट. आता 6 ते 12 वयोगटामध्ये मुलं सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात, शाळेत जातात, त्यांच्या क्षमता विकसित होतात. पण ह्या वयोगटामध्ये 6 ते 12 वयोगटामध्ये क्षमतांपेक्षा वृत्ती महत्वाच्या असतात एकूणच जीवनामध्ये. कारण क्षमता खूप विकसित झाल्या आणि वृत्ती जर व्यवस्थित विकसित नाही झाल्या तर व्यक्तिमत्व ढासळतं. सोपं करून सांगतो की एखादा पैलवान बनवला आपण आपल्या मुलाला, खूप शारीरिक स्वास्थ्य त्याचं चांगलं आहे, पण त्याची वृत्ती जर व्यवस्थित नसेल, विध्वंसक असेल, तर त्या सामर्थ्याचा उपयोग तो दुसऱ्यांवर अन्याय करण्यासाठी करेल. आणि नेमकं हेच झालेलं आहे. ह्या शिक्षण पद्धतीमधून क्षमता विकसित झाल्या. एक चांगला इंजिनियर चांगला तयार झाला, पण तो चांगला माणूस तयार न झाल्यामुळे दरवर्षी रस्ते बनवायला लागतात आणि रस्त्यांची अशी अवस्था झाली. म्हणून आपलं एकच ध्येय पाहिजे पालकांचं की मुलाला माणूस म्हणून चांगलं घडवणे. एकदा माणूस म्हणून तो चांगला बनला की तो जी गोष्ट करेल ती गोष्ट चांगली होईल. म्हणून 6 ते 12 वयोगटामध्ये मुलं गँगने फिरतात,
त्यांना फिरू द्या. आता खूपशा आईच्या मनामध्ये असं असतं की मुलांना चांगलेच मित्र मिळावे. आता एक गोष्ट ध्यानात घ्या, 6 ते 9 वयोगटापर्यंत जेवढी वाईटात वाईट गँग असेल ना तुमच्या गल्लीमध्ये, मुलांना नेऊन सोडा. कारण मुलांना कळू द्या वाईट काय असतं. कारण वाईट गोष्टीचं ज्ञान झाल्याशिवाय वाईटशी फाईट कशी खेळणार. डॉक्टरला रोगाविषयी जर माहिती नसेल तर तो औषध पण देऊ शकणार नाही. मुलांचं पण तसंच आहे. मुलं स्वतःच्या जीवनाचे डॉक्टर असतात. त्यांना रोग माहिती पाहिजे आणि नंतर औषध. कारण नुसतीच औषधं, अख्खा मेडिकल शॉप खाऊन काही उपयोग होणार नाही जोपर्यंत रोग कुठला आहे याचा अनालिसिस होणार नाही. म्हणून 6 ते 12 वयोगटामध्ये मुलांचं वय हे चिखलातून कमळ असतं. म्हणजे कमळ कधी स्वच्छ पाण्यात तुम्हाला दिसलंय का? नाही. जितका रस असेल, आतमध्ये चिखल असेल, तितकं कमळ उगवतं. तसंच मुलांचं आहे. ह्या वयोगटामध्ये मुलं शिव्या द्यायला शिकतात. पहिल्या दिवशी मुलगा येतो शिव्या देत, वय वर्ष साधारणपणे 5-6 वर्ष असतं. आई लगेच कोणाकडून शिव्या शिकला? गोट्याकडून का? चल त्याच्या आईकडे. तिकडे जाताय तुम्ही दरा ओढत त्याला आणि गोट्याच्या आईशी शिव्या देत भांडतायत. मग वागायचं कसं? वागण्याचं तंत्रज्ञान म्हणजे बिहेवियर टेक्नॉलॉजी जर आपण इथे वापरली तर आपण आपल्या मुलाला घेऊन गोट्याच्या आईकडे जा. तुम्ही तिथे शिव्या देत भांडताय त्यांच्याशी, त्यापेक्षा गोट्याच्या आईला सांगा तुमच्या गोट्यामुळे माझा पिंट्या 4 शिव्या शिकला, थँक्यू व्हेरी मच. आणि दोघींनी मिळून आता आपण यांना शिव्या कधी द्यायच्या ह्याचं ज्ञान देऊ. हे बालमानसशास्त्र आहे. कारण शिवी एक शस्त्र आहे आणि शस्त्राचा उपयोग कुठे कसा करावा हे जर माहिती पडलं नाही सेनापतीला तर सेनापती युद्ध जिंकू शकत नाही. जीवनाचं पण तसंच आहे. साधारणपणे 10 ते 12 वयोगटामध्ये मुलं थोडीशी मोठी झालेली असतात. त्यांच्या छोट्या स्नायूंचा विकास पण होऊ लागलेला असतो आणि ह्या वयोगटामध्ये मुलं ही मुलांमध्ये खेळतात, मुली ह्या मुलांमध्ये खेळतात. ह्यांचे वेगवेगळे ग्रुप असतात. सुप्त आकर्षण निर्माण होण्याचं पण हे थोडंसं वय असतं. पण ह्याच्या पुढच्या वयोगटामध्ये आपण तो भाग बघणार आहोत. म्हणून 6 ते 12 वयोगटामध्ये मुलांना जास्तीत जास्त आपण कसं दुसऱ्या मुलांमध्ये मिक्स होऊ देऊ. ह्या वयोगटामध्ये एक दुसरी चूक पालकांकडून होते की सगळ्याच गोष्टी मुलांमध्ये याव्या असा अट्टहास आपण करत असतो. आता बदकाला पोहता चांगलं येतं म्हणून त्याला उडण्याचे जर क्लास लावले आपण तर पोहण्यामध्ये पण तो फारसा विकसित होऊ शकणार नाही. पण त्याला आपण मध्येच धावण्याचे पण क्लासेसला पाठवतो. इतकी क्लासेसची रेलचेल सुरू होते मुलांच्या मनावरती की मुलांचं व्यक्तिमत्व हे विकसित होण्याऐवजी दुभंगलेले आपल्याला दिसतं. कारण ह्या वयोगटापासूनच मुलांच्या मनावर ताण निर्माण करायचा आपण प्रयत्न करतो अजाणतेपणे. कारण आपल्याला वाटतं आपला मुलगा ऑलराऊंड व्हावा, पण बदकाला गरुड बनवण्याचा प्रयत्न केला तर बदक पण राहणार नाही. बदक है, चमेली चमेली है, गुलाब गुलाब है, चमेली ने कहते मैं गुलाब बनूंगी. आपण मनुष्य प्राणी एकमेव प्राणी आहे की दुसऱ्या माणसासारखं बनण्याचा प्रयत्न करतो. आता 13 ते 16 वयोगट, ह्या वयोगटामध्ये जरा कॉन्शियस राहावं ह्यासाठी की 13 ते 16 वयोगट म्हणजे आग, वाफ, भावना या वाफेसारखे असतात. ह्या वयोगटामध्ये मुलांना अपमान सहन होत नाही. ह्या वयोगटामध्ये शारीरिक स्वास्थ्याबरोबरच त्यांचं भावनिक विश्व पण चांगलंच तयार झालेलं असतं. यामध्ये उठसूट त्यांचा अपमान करू नये. 13 ते 16 वयोगटामध्ये जास्तीत जास्त आत्महत्या भारतामध्ये झालेल्या आहेत. कारण 13 ते 16 वयोगटामध्ये पालकांनी मुलांवर विश्वास दाखवायचं हे सोडून आपण ह्या वयोगटामध्ये विरुद्ध वागतो, अविश्वास दाखवतो. मुलांवर अविश्वास, मुलींवर तर जास्तच. कोणाचा मिस कॉल आला, एवढा उशीर का झाला, कुठे बघत होतीस. जेवढे 13 ते 16 वयोगटामध्ये पालक मुलींवरती अविश्वास दाखवतात त्यांच्या मुली पळून जाऊन लग्न करतात. कारण आपण अविश्वासाचं बीज जर पेरलं तर मुलांवरती विश्वास कोणावर ठेवायचा
ह्याचा संभ्रम निर्माण होतो. म्हणून 13 ते 16 वयोगटामध्ये मुलांना एवढं सांगायचं, बेटा तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलं कधीही विश्वासघात करत नाहीत. 13 ते 16 वयोगटामध्ये मुलांना लैंगिक शिक्षण पण मातापित्याने द्यावं. कारण काय, जीवनाचा जो इतका अविभाज्य घटक आहे त्याविषयी आपण त्याला अनभिज्ञ ठेवून काय साध्य करणार आहोत. त्यासाठी एखाद्या अधिकारी व्यक्तीचं मार्गदर्शन पण त्याला दिलं तरी चालेल, पण हे शिक्षण ह्या वयोगटामध्ये मिळावं पाहिजे. कारण ज्ञानामुळे चुका कमी होतात. अज्ञानामुळे जर चूक झाली तर पुढील आयुष्यात ती सुधारता पण येणार नाही. कारण 13 ते 16 हा वयोगट आहे, हे वाफेसारखं आहे. वाफेला कोंडून ठेवलं, स्फोट. वाफेला मोकळं सोडलं, त्याचा काही उपयोग करू शकत नाही. पण वाफेला योग्य नियंत्रणात वापरलं तर वाफेवर इंजन चालतं, तसं भावनांवरती जीवन चालतं. म्हणून 13 ते 16 या वयोगटामध्ये मुलांना टोचून बोलू नका, मुलींना टॉन्ट मारू नका, टोमणे मारू नका. कारण हे त्यांच्या मनाला लागतं. मग ते रुसतात, अबोला धरतात, कधी कधी जेवत पण नाही. काही काही पालक तर अजाणतेपणे सांगतात की मला तुझं काय पडलं नाही, तुझं तू बघ. मुलांना आपल्या घरामध्ये मायेची ऊब लागत असते, त्याची आवश्यकता असते. आणि नेमकं आपण तिथे त्यांना त्या उभेपासून दूर ठेवतो. मुलांशी जर व्यवस्थित मन मोकळेपणाने ह्या वयोगटामध्ये जर तुम्ही गप्पा मारल्या मित्रत्वाच्या नात्याने, तरी पण ह्या वयोगटातले खूपसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. ह्या वयोगटामध्ये मुला करिअरचा पण विचार करू लागतात. ह्यानंतरचा जो वयोगट आहे 16 ते 22, ह्या वयोगटामध्ये मुलांचा आदर केला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल मुलांचा आणि आदर, आमचाच मुलं आदर करत नाहीत. एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलंच नसती घरात तर जरा विचार करून बघा. मुलं आहेत म्हणून घर घर आहे, नाहीतर त्या इमारतीच दिसल्या असत्या. नाहीतर खूप मोठा बंगला तुम्ही बांधून ठेवला आणि मुलंच नाही आहेत तर त्या बंगल्याला काही अर्थ उरत नाही. 16 ते 22 ह्या वयोगटामध्ये मुलांचा व्यक्तिमत्वाचा आकृतीबंध तयार होण्याचा कालावधी. ह्या वयोगटामध्ये मुलांशी मित्रत्वाच्या नात्याने वागायचं. मुलांच्या मित्रांचा अपमान करू नका. सुजाण पालक बंधू भगिनींनो, मला माहिती आहे की आपण भारतीय पालक सर्वश्रेष्ठ पालक आहोत. कारण आपण सर्व गोष्टी, सर्व मालमत्ता, संपत्ती मुलांसाठी ठेवून जातो. पण नक्की काय ठेवून जावं ह्याविषयी अज्ञान असल्यामुळे आपल्या मुलांची पुढे कुचंबना होऊ नये यासाठी मुलांना जीवन मूल्यांचा खजिना आपण ठेवून जाऊया. कारण खूप पैसे जरी मुलांसाठी ठेवून गेलो आणि सांभाळण्याची जर क्षमता विकसित त्याची झाली नाही किंवा वापरण्याची वृत्ती चांगली नसेल तर, म्हणून मुलांसाठी संपत्ती ठेवून जाण्यासाठी पेक्षा, जायदाद ठेवून जाण्यापेक्षा मुलांना असं घडवूया की ते संपत्ती निर्माण करू शकतील. आणि संपत्ती म्हणजे पैसा नव्हे. कारण आयुष्यभर आपण खटाटोप करतो, हा खेळ मांडतो संसाराचा, आणि थोड्या थोड्या चुकीमुळे जर हा डोलारा जर ढासळत असेल तर आपल्याला आता विचार करण्याची वेळ आलेली. शाळेमध्ये मुलगा संस्कार शिकेल हे डोक्यातून काढून टाका. कारण घर हे पहिली शाळा असते. शाळेत त्यांचं काम करतील शिक्षक, समाज समाजाचं काम करेल, पण आपली जबाबदारी झटकून आपल्याला चालणार नाही. म्हणून प्रत्येक वयोगटामध्ये थोडस मुलांकडे आपण लक्ष देऊया, काळजीपूर्वक त्यांना हाताळूया. कारण मुलं ही आपली संपत्ती आहे. मुलं आपल्याकडे आले म्हणून आपल्या जीवनामध्ये आनंद आला.
थोड्या थोड्या गोष्टी करूया, सर्वांनी मिळून करूया, एकमेकांच्या सहकार्याने करूया आणि संजीवनी घराघरामध्ये पोचवूया. कारण तुमच्यातून एखाद्या पालकाने जरी काही गोष्टींचा जर व्यवस्थित पाठपुरावा केला ह्या दोन्ही चित्रिमितीमधल्या, आणि एखाद्या मुलाचं आयुष्य जरी उभारण्यास आमची थोडासा खारीचा वाटा जरी झाला, तरी पण माझं आयुष्य सार्थक झालं. आपल्या महत्वाकांक्षा इतक्या राक्षसी झालेल्या आहेत हल्ली की मुलं आत्महत्या करावी लागलेली आहे. किती मुलांनी आत्महत्या केल्या ह्या परीक्षेसाठी? मी मगाशी सांगितलं, परीक्षा म्हणजे नोकरी, नोकरी म्हणजे जीवन नव्हे. नोकर बनवायचं नाहीये, तर मुलाला त्या जीवनाचे मालक बनवूया. नोकऱ्या देणारी मुलं तयार करूया. कारण हल्ली नोकर बनण्यासाठी खूप इच्छुक आहेत, पण मालक बनण्यासाठी उत्सुकता दाखवत नाहीये. ही विजिगुष वृत्ती, ही भारतीयांची आपली वृत्ती, ही मुलांमध्ये जागृत करूया. आपला देश सुजलाम सुफलाम आहे. आपण भारत देशाला माता म्हणतो. ज्याच्या उदरातून आपण जन्म घेतला त्या देशाला आपण आपल्या एक अनमोल चांगला ठेवा देऊन जाऊया. ज्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान नसेल त्या गोष्टी आपण विचारून घेऊया, कारण आपण सर्वज्ञ नाही आहोत. म्हणून जीवन संजीवनीमध्ये आम्ही परिवार तयार करतोय. ह्या परिवारामध्ये सामील होऊया आणि आपलं जीवन सार्थकी करूया. आपण ह्या गोष्टी व्यवस्थित ऐकल्या, त्या समजून घ्या, इतरांना समजून सांगा, आपला पुण्य संचय वाढवा. कारण शेवटी जर आपण दुसऱ्या कुटुंबाला जर सुधारवण्यासाठी काही गोष्टी देऊ शकलो तर द्या. कारण ज्या गोष्टी आपण देतो त्या मल्टिप्लाय होऊन आपल्याकडे परत येतात. हा निसर्गाचा सिद्धांत आहे. निसर्गाच्या जवळ जाऊया, निसर्गाला वाचवूया. कारण निसर्गाला वाचवलं तरच आपण वाचणार आहोत. प्रत्येक भारतीयाने ह्या ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्यातल्या 10% गोष्टींचा जरी पाठपुरावा केला, आपल्या मुलांसाठी जर त्या वापरल्या, तर आपला भारत देश 2020 साली सामर्थ्यशील होणार नाही. आपला भारत देश सामर्थ्यशील होता, आहे आणि नंतर राहणार पण आहे. आपण सर्वांनी या गोष्टी व्यवस्थित ऐकल्या त्याबद्दल मी राजेश चव्हाण आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. Mm-hmm.